सर्वप्रथम मी श्री शरदचंद्रजी पवार या देशाचे लाडके नेते आणि आम्हा महाराष्ट्रांची भूषण यांच्या वयाला 80 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पवार साहेबांशी गप्पा माराव्यात या उद्देशाने मी त्यांचा वेळ घेतलेला आहे आणि मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी ही संधी मला दिलेली आहे. मी आपला आभारी आहे पवार साहेब. पवार साहेब, तुम्ही आभारी आहात त्याचा मला आनंद आहे, पण त्याच्यापेक्षा तुम्ही कारण असताना मी 80 वर्षाचा झालो म्हणजे मी म्हातारा झालो याची मला आठवण करून देतात. पण मी काय म्हातारा विचारा नाही. सर्व देशाला माहीत आहेत की पवारसाहेब अनेकदा म्हणतात की मी राजकारणातून निवृत्त होतो आहे म्हणून, आणि म्हणून आता निवडणूक वगैरे मी काही लढवणार नाही. ते खरं आहे. परंतु पवार साहेबांचा जो एक त्यांची मानसिक जी बैठक आहे ती त्यांना काही स्वस्थ बसू देत नाही, आणि त्यामुळे सतत लोकांमध्ये वावरणारे, लोकांच्या प्रश्नाशी निगडीत असलेले, राष्ट्रीय प्रश्नावर सतत जागृत असणारे हे एक वेगळे व्यक्तिमत्व आहे. आणि या व्यक्तिमत्वाचा कोणाशी तुलना करावी असा जेव्हा माझ्या मनामध्ये प्रश्न येतो तेव्हा मला कोणी असं स्पर्धक भेटत नाही कि जैसे मी तुलना करावी. पवार साहब, आमा सर्वांना हिंदी में अगर बोलना है तो हम सबको आप पे बहुत नाज है. इस राज्य को आप पे नाज है. अनेक लोग ऐसे होंगे, अनेक असे असतील की ज्यांना तुमचे राजकीय मतभेद असतील, परंतु व्यक्तिगत जीवनामध्ये ते तुमच्यावर प्रेम करतात आणि तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता. पहिला माझा प्रश्न असा आहे, आपल्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षाचे काय झाले? राष्ट्रीय विषयावरील मुद्द्यावर आपण बोलणे कमी केलेले आहे. अगदी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही आपण पक्षाची भूमिका वेगळी होती. या कठीण प्रसंगात हे सारे मुद्दे आपण नव्या तरुण नेतृत्वाकडे सोडून दिल्याचे जाणवते. नेमकं काय समजावे? दोन गोष्टी, की एका आता तुम्ही वय काढलंच आहे, तर त्या वयाचा जर विचार केला तर मला स्वतःला असं वाटतं की माझ्यासारख्याची जबाबदारी आता एक नवी पिढी तयार करण्याच्या संदर्भातली आहे. आणि नवी पिढी तयार करण्याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्यांना स्वातंत्र्य असलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत आपण हस्तक्षेप करता कामा नये. प्रत्येक गोष्ट त्यांची आपल्याला पसंत पडेलच असं नाही, पण ते खाजगी रीतीनं सांगता येतं आणि सार्वजनिकरित्या त्यांची जन्मांचा उदय प्रतिभा वरची राहील याची काळजी घेणं हे धोरण माझं स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून मी संसदेमध्ये किंवा बाकीच्या विचारविनिमयाच्या संबंधाच्या ज्या बैठका असतात तिथं माझी मतं मांडतो, नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन काही करण्याच्याबद्दलची भूमिका ही मी क्वचितच प्रसंगाच्या रूपाने घेत असतो. आता तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला होता. जी, हा प्रश्न आज संबंध देशामध्ये चर्चेला गेला, देशाच्या बाहेरही गेला असं दिसतंय. जी. आणि ही गोष्ट खरी आहे की देशातल्या शेतकऱ्यांना विशेषतः काही प्रश्नाच्या संबंधीची अस्वस्थता आहे, आणि त्या अस्वस्थतेच्याबद्दल ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे त्यांनी या अस्वस्थ घटकांच्या प्रतिनिधींशी सुसंवाद साधण्याची गरज आहे, आणि ती साधला जात नाही, आणि त्याच्यामुळं आज ही टोकाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यात काही मुद्दे त्यांचे रास्त आहेत, काही मुद्द्याच्या संबंधी त्यांना समजून सांगण्याची आवश्यकता आहे. काल काहीतरी चर्चा झाली असं मी ऐकलं, वाचलं, पण प्रत्यक्षपणानं काय निष्पन्न झालं हे मला माहिती नाही. पण या देशातल्या अन्नदात्याच्या प्रश्नांच्यामध्ये राज्यकर्त्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, एवढंच माझं मत आहे. साहेब, आपण एकीकडे माझा तो मुद्दा एक राहिलेला आहे की राष्ट्रीय पातळीवरचा जो एक मुद्दा आहे माझा, परंतु आपण शेतकऱ्यांचा जो चर्चा आपण त्याच्यातून निवडलेल्या आहे, त्यात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या संदर्भात 3 विधेयक आणली आहेत, आणि त्यात मात्र त्यातील कृषी विधेयक बाजार समितीचं महत्त्व कमी करणारं विधेयक
या आधीच महाराष्ट्राने पारित केलेलं आहे. शिवाय कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करण्याविषयीची विधेयकही तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने मंजूर केले आहे. असे असताना काँग्रेस राष्ट्रवादीचा शेतकरी कायद्याला विरोध काय आहे? आम्ही सरसकट आम्ही विरोध करतच नाही. त्याच्यामध्ये पहिला जो भाग तुम्ही सांगितला जी की कृषी बाजार समितीच्या संदर्भात, जी महाराष्ट्रातली कृषी बाजार समितीची स्थिती आणि उत्तर हिंदुस्थानाची स्थिती याच्यात फरक आहे. आपल्याकडे कृषी बाजार समिती ही साधारणतः शेतकऱ्यांना मान्य असलेली अशा प्रकारची संस्था आहे. आणि या ठिकाणी आम्ही लोकांनीच विचारविनिमय केला होता आणि त्या विचारविनिमयामध्ये शेतकऱ्यांना काही बाबतीत स्वातंत्र्य द्यावं अशा प्रकारची सूचना आली आणि त्या सूचनेच्या बद्दलचा निर्णय महाराष्ट्रामध्ये पूर्वी घेतलेला होता. त्याचा अर्थ असा की कृषी बाजार समिती कायम आहे. तिथे येऊन शेतकऱ्याला माल विकायचा अधिकार आहे. तिथं माल विकत असताना त्याची किंमत त्याच्या पदरात पडेल यासाठी जो खरेदीदार आहे त्याच्यावर बंधनं आधी इथं कायम आहेत. त्या सगळ्या गोष्टीच्या संबंधी काही तरतूद केलेली नाही. फक्त बदल एक केला आहे की कृषी बाजार समितीच्या बाहेरसुद्धा त्याला माल विकण्याच्या संबंधीची परवानगी ही या राज्यामध्ये ठेवलेली आहे. आणि ही आजच नाही. आता तुम्ही जर बघितलं नागपूरची संत्री देशाच्या कानाकोपऱ्यात जातात, जी आजच जात नाही, जी. पूर्वीपासून जी जातात. जी आपल्याला नाशिकचा कांदा हा संबंध देशामध्ये जातो किंवा खानदेशातली केळी जी ही संबंध देशामध्ये जाते. जी आणि म्हणून आपल्याकडं हे स्वातंत्र्य आपण पूर्वीपासून दिलेलं आहे. ते स्वातंत्र्य अबाधित राहण्याच्याबद्दलची भूमिका जर कोणी मांडत असेल तर त्याला माझा मग विरोध नाही. जे ती विधेयक पार्लमेंटमध्ये जे पास झालेलं आहे आणि ज्याला आता सध्या जे सुरू आहे आंदोलन, हां, ते कशामुळे आहे मग? प्रश्न असा आहे की आपल्या पद्धतीत आणि थोडंसं उत्तर हिंदुस्थानाच्या पद्धतीत फरक असा आहे की इथं जी काही किंमत ठरेल ती किंमत देण्याच्या संबंधीचं बंधन खरेदीदारावर आहे. त्यांनी समजा आपल्या इथे आपल्याकडे समजा त्यांनी असा एखादा दुसरा समजा गव्हासारखा माल त्यांनी त्या ठिकाणी ऑक्शनमध्ये 21 रुपये क्विंटल भाव देतो म्हणलं तर त्यांनी तो 21 रुपये दिलेच पाहिजेत. आणि ते दिलेच पाहिजेत म्हणजे ते 1 महिन्याने देऊन वगैरे चालणार नाही. 24 तासात 48 तासात त्या ह्याचा जो नियम असेल कृषी बाजार समिती त्याप्रमाणे ते देण्याच्या म्हणजे मूल्य आधारित मूल्य आधारितही असं नाही. जो ऑक्शनमध्ये तो बोलेल ती किंमत त्याला दिली पाहिजे. उत्तरेकडे लोकांच्या तक्रारी काय, ऑक्शन झाला, माझा माल ब कधी घेतो म्हणून सांगितला, घेतला आणि माझं पेमेंट 25% आता दिलं आणि बाकीचं 2 महिने दिले नाही. अच्छा, हे महाराष्ट्रात होत नाही. महाराष्ट्रात 48 तासात जास्तीत जास्त 4 दिवसात पेमेंट या ठिकाणी होतं. मी आता दिल्लीमध्ये जातो त्यावेळी मला महाराष्ट्रातले अनेक शेतकरी येऊन भेटतात की उत्तर हिंदुस्थानामध्ये आम्ही आमचा कांदा पाठवला, आम्ही आमची संत्री पाठवली आणि आमचं पेमेंट झालं नाही. म्हणजे हे आंदोलन जे सुरू आहे ते योग्य आहे. ते त्याच्या शेतकऱ्यांचं म्हणणं किंवा माझ्या मालाची किंमत माझ्याकडे 100% पडली पाहिजे आणि ते बंधन त्या ठिकाणी असलं पाहिजे. ही तरतूद आपण केलेली आहे. आज केंद्राच्या या नव्या ह्याच्यामध्ये त्या प्रकारची सक्ती तिचा अभाव आहे. अभाव आहे, हां, सक्तीचा अभाव आहे. आणि त्याबद्दल साधारणतः उत्तर हिंदुस्थानातल्या विशेषतः पंजाब हरियाणा या भागातल्या शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहेत. ओके. तर साहेब, आपल्याला जो प्रश्न पहिला मी जो विचारला होता की आपल्या जे राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा जी आपली होती की या देशाला लीड केलं पाहिजे आपण, की 2 कल्पना होत्या की 2 भावना होत्या की एक जे सेक्युलर सेटअप जो या देशाचा आहे तो अभावित राहावा म्हणून. माझं त्याच्यातला दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणजे कुणालाही समाजकारणात राजकारणात पडणाऱ्या व्यक्तीच्या काही पुढच्या कल्पना असतात. जे पण त्या कल्पना मनात असताना त्या कल्पना आणि वास्तवता
याच्यात फार अंतर राहिलं तर त्या कल्पनेचा विरासात कुणी राहू नये. आता उदाहरणार्थ माझ्याबद्दल राष्ट्रीय पातळीवर मी इथपर्यंत जावं, गेलं पाहिजे वगैरे बोललं जातं, लिहिलं जातं. पण दुसऱ्या बाजूनं आज देशाच्या संसदेमध्ये मी 8 आणि 10 संसदेचे सभासद घेऊन बसणार हो, आणि मी देशाचं नेतृत्व करण्याच्याबद्दलची भूमिका घेणार, हो. हे शहाणपणाचं लक्षण नाही आहे. आपण या ठिकाणी वास्तवता मानली पाहिजे. आपल्याकडे त्या प्रकारचा नंबर जो आवश्यक आहे तो नाही, हे आपण स्वीकारलं पाहिजे. सत्य, वास्तवता ही नजरेसमोर ठेवून जर तुम्ही राजकारण केलं तर तुमच्यात निराशा येते आणि मी निराशेच्या रस्त्याने कधी जाणार नाही. पण तो पवारसाहेब, सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये एक सशक्त असा विरोधी पक्ष असला पाहिजे असं सर्वांचं मत आहे. आणि त्यांचा दोष असा आहे की काँग्रेसने ती भूमिका जी करायला पाहिजे ते काँग्रेसची भूमिका किंवा त्यांचे सहयोगी जे दल आहेत ते करत नसल्यामुळे आज BJP जी आहे ती एका वेगळ्या पद्धतीने देशामध्ये त्यांचं काम करण्याची पद्धत सुरू झालेली आहे. नाही, ही गोष्ट खरी आहे की मी काँग्रेसला दोष देणार नाही एकट्या, पण भारतीय जनता पार्टीची धोरणं ज्यांना मंजूर नाहीत आणि ज्यांना प्रभावी पर्याय या देशामध्ये असावं असं वाटतं, या घटकांनी समविचारी लोकांना एकत्रित करण्याच्याबद्दलची भूमिका स्वीकारली पाहिजे. आणि ती स्वीकारत असताना त्यातल्या मोठ्या पक्षांनी थोडी तडजोड करण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. आता तडजोड म्हणजे काय? आता उदाहरणार्थ वेस्ट बेंगॉल. हं. वेस्ट बेंगॉलमध्ये आज ममताच्या नेतृत्वाखाली तिचं सरकार आहे. ममताचा सगळा संघर्ष हा भाजपच्या विरोधी आहे. जी. आणि अशा वेळेला काँग्रेस काय किंवा बाकीच्या डाव्या विचारसरणीच्या लोकांना भाजप मान्य नसेल तर त्यांनी ममताच्या विरुद्ध टोकाची भूमिका घेणं योग्य नाही. अक्रॉस द टेबल बसून याच्यातून काय मार्ग निघतो का यासंबंधीचा प्रयत्न करण्याची गरज आहे. असं अनेक राज्यामध्ये घडतं आहे आणि त्याचा फायदा भाजपला मिळतो. आता माझ्यासारख्याची इच्छा ही आहे की या सगळ्या भाजप विरोधी शक्तीच्या प्रमुखांशी एकदा सुसंवाद साधावा आणि याच्यातून काही सुधारणा होईल का काय याबद्दलचा प्रयत्न करावा. पण खरं सांगायचं म्हणजे गेले महिन्यात 4 महिन्यामध्ये करोनाच्यामुळं बैठका बोलवणं ही प्रक्रिया बंद झालेली आहे. आता पार्लमेंटचं सेशन सुरू होईल त्यावेळेला कदाचित ही संधी मिळेल, पण हा प्रयत्न करण्याची राष्ट्रीय गरज आहे. पण साहेब, या देशामध्ये आजच्या परिस्थितीला 3 मोठे नेते आहेत. एक नरेंद्रभाई मोदी आहेत, दुसरे सोनिया गांधी आहेत आणि एक आपण आहात. अशा परिस्थितीमध्ये असं आपल्याला वाटत नाही का की सर्व लोकांना एकत्रित बसून आणि आपण त्याचं नेतृत्व करावं? नाही, मी नेतृत्व एकत्र बसलं पाहिजे हे तुमचं मत आहे, त्याच्याशी मी 100% सहमत आहे. त्याच्यातून पर्यायी शक्ती बी केली पाहिजे ही जी भावना आहे तुमची ती मला पूर्णपणे मान्य आहे. पण हे करत असताना किंवा व ही व्यक्ती पुढं ठेवूनच करायचं ज्यावेळी तुम्ही विचार करू त्यावेळी ते ऐक्य कधी होणार नाही. आणि म्हणून आपण एकत्रित बसून कुणी ह्याची जबाबदारी घ्यायची, आता एकत्रित निर्णय घेऊ. तो कुणी असू शकेल जो सगळ्यांना मान्य येतो. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये क्षमताही असली पाहिजे ना सर्वांना असं एका आहे की ठिकाणी ज्याचा- आणण्याची. नाही, एकत्र आणण्याची क्षमता हा एक भाग आणि आणि नेतृत्व एकत्र देण्याची क्षमता. आणल्याच्या नंतर ज्या व्यक्तीच्या जबाबदारी टाकू त्या व्यक्तीची नेतृत्व देण्याची क्षमता ही महत्त्वाचं आहे. पण ते त्यांनी ठरवायचं नाही, बाकीच्या सगळ्यांनी बसून ठरवायचं. आणि ती त्या प्रक्रिया सर्वांनी बसून ठरवण्याच्या, मी हा शब्द वापरतो जबाबदारी नादात, आज जी परिस्थिती झालेली आहे विरोधी पक्षांची त्याला आपण जबाबदार असं वाटत नाही आपल्याला? नाही, आम्ही सगळे जबाबदार आहोत, त्याच्यात वाद नाही. पण मला स्वतःला असं वाटतं की योग्य वेळ ज्यावेळी येईल सुसंवाद साधण्याच्या बद्दलची त्यावेळी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. आणि ती वेळ फार लांब नाही. संसदेचं अधिवेशन आता लवकरच येत आहे. त्यावेळेला हे एकत्रित येण्याची, बसण्याची आणि चर्चा करण्याची संधी आम्हाला सगळ्यांनाच मिळणार आहे. परंतु आपल्याला असं वाटतं की देशामध्ये
आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काय की आपण सर्व मिळून मोदीजींच्या नेतृत्वाला धक्का लावू शकता? नाही, असं की कोणाच्याबद्दलचा व्यक्तिगत द्वेष किंवा हा विरोधासाठी विरोध ही भूमिका घेऊन चालणार नाही. आपण ज्यावेळेला पर्याय द्यायचा म्हणतो त्या पर्यायी कार्यक्रम दिला पाहिजे. काय आम्ही करू पाहतो, कसं करू पाहतो आणि त्याच्यातून बहुसंख्य लोकांना तो विश्वास त्या कार्यक्रमाचा दिला पाहिजे. ज्यावेळेला आम्ही एकत्र बसू त्यावेळेला नुसतं पर्याय करून चालणार नाही. आम्ही एकत्र बसल्याच्या नंतर आमचा कार्यक्रम काय राहणार आहे, नेतृत्व काय करणार आहे, कोणत्या रस्त्याने जाणार आहे, या सगळ्या गोष्टीची चर्चा करावी लागेल. पवारसाहेब, आपण 18व्या वर्षी राजकारणामध्ये आलात आणि त्यावेळेस काँग्रेसचा झेंडा घेऊन आपण स्वतः आपल्या भावाच्या विरुद्धसुद्धा प्रचार केला आणि ती काँग्रेसची जी बैठक आपल्या डोक्यामध्ये जी बसली ती आजपर्यंत बसलेली आहे. परंतु असं असताना आपण काँग्रेसपासून का वेगळा झालात? नाही, प्रश्न असा आहे की जे आमची विचारधारा जर म्हणलं असेल तर ती काँग्रेसच्या जवळची गांधी नेहरूंच्या विचाराची. त्यापेक्षा वेगळी काही विचारधारा आमच्यामध्ये नाही. प्रश्न मतभेद झालेले होते ते पक्ष चालवण्याच्या पद्धतीच्या संबंधी. पण आता तो प्रश्नही फारसा शिल्लक राहिला नाही. त्यामुळे अनेक वेळेला आम्ही एकत्र बसतो आणि एकत्र आता महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्रामध्ये इथं एकत्रित सरकार आणण्याच्यासाठी आम्ही लोकांनी पुढाकार घेतला आणि यांचं काम ठीक चाललेलं आहे. तसं अन्य ठिकाणीसुद्धा केलं पाहिजे असा माझा आग्रह आहे. पण इथं जसं काँग्रेसने समंजसपणाची भूमिका घेतली तशीच भूमिका अन्य ठिकाणी उद्या वेस्ट बेंगॉलमध्ये सुद्धा घेतली तर ही जी तुमची अपेक्षा आहे त्याची पूर्तता व्हायला त्याची अधिक मदत होईल त्याच्यात. कारण शेवटी मोठ्या पक्षांनी त्याच्यामध्ये मोठेपणा दाखवण्याची आवश्यकता असते. पण हे करत असताना काँग्रेसचं महत्त्व हे आम्ही नजरअंदाज करून चालणार नाही. तो मोठा पक्ष आहे, त्या पक्षाचं योगदान आहे ही गोष्टसुद्धा आम्ही कायम लक्षात ठेवली पाहिजे. तो फिर मैं ऐसा समझूं क्या कि अभी आपके और श्रीमती सोनिया गांधी जी जो कि कांग्रेस के अभी अध्यक्ष हैं, उनके मतभेद जो थे वो खत्म हो चुके हैं और अब नहीं, हम पिछले 10-15 सालों से हम साथ मिलकर काम नहीं करते. अब देखिए 2004 में जब गवर्नमेंट बनी दिल्ली में, मैं तो अपोजिशन में था जी मगर मिसेस गांधी खुद मेरे पास आ गए और हमसे उन्होंने डिटेल डिस्कशन किया. बाद में प्रणब दा भी आज आए ने, जैन मनमोहन सिंह, प्रणब दा, इन लोगों ने हमसे बात की और तब से हमने साथ काम करने का तय किया. 2004 से 2014 तक देश की राजनीति में पार्लियामेंट में कांग्रेस हो या एनसीपी हो हम सब मिलकर ही काम करते थे. तो कांग्रेस सरकार चलाया हमने. हाँ, सब प्रोग्राम हमने आपस में डिस्कस किए और तय करने के बाद सहमति होने के बाद हम आके गए. आज सभी प्रोग्राम पर हम सब की विचारधारा एक ही है ऐसे आज भी मैं नहीं कहता हूँ. मगर समझो 10 बातें हैं, 10 में 8 पर यूनियन है तो 2 दूर रख सकते हैं क्योंकि आज इकट्ठा आने की आवश्यकता है और इसलिए ये अफसोस हमारा है. तो उसमें से ये है क्या कि पवार साहब प्रधानमंत्री नहीं बनना चाहिए? नहीं, पवार साहब प्रधानमंत्री बनना चाहिए या नहीं बनना चाहिए, पवार साहब के साथ पार्लियामेंट में बैठने वाले लोगों का कितना समर्थन है ये नज़रअंदाज करके. मगर कांग्रेस और आप सब एक हैं और आपके सारे लोग एक हैं और आपके अंदर जो एक प्रगुढ़ता है, आपकी जो मैच्योरिटी जो है उसको देखते हुए ऐसा नहीं लगता कि इससे अधिक आपकी अपोजिशन या जो पूरा जो आपका ग्रुप है वो पूरा मजबूत होता था? मुझे लगता है कि ये अफसोस हमारा होगा तो ये इरेशनल है क्योंकि डेमोक्रेसी में स्ट्रेंथ नंबर ये नज़रअंदाज नहीं कर सकते. अच्छा, मतलब आदमी ये उसके अंदर गौण हो जाता है, यानी उसकी देश को देने की जो क्षमता हो जाती है वो दूर हो जाती है. आदमी और नंबर दोनों, नंबर जिसको मिलता है वो आदमी कोई गौण कहने की आवश्यकता नहीं क्योंकि उसको नंबर तो कई कारण से मिलता है. जैसा ये नंबर आज बीजेपी के पास में है तो फिर उसको ध्यान में रखते हुए
तो फिर आप लोगों ने उसको एक्सेप्ट कर लेना चाहिए और उसको एक्सेप्ट करके फिर काम करना चाहिए। बीजेपी के साथ कैसे काम करेंगे? हमारी विचारधारा ही अलग है ना। जब हमारी नहीं, विचारधारा लोगों ने उनको एक्सेप्ट किया, ये बोलो लोगों नहीं ने। किया और होगा, लोग करते भी है, मगर लोग अभी 1987 में लोगों ने कांग्रेस को हराया जी और जनता पार्टी की राज आया, जी लोगों ने एक्सेप्ट किया था। जी मगर हम कहते थे ये चलेगा नहीं सिस्टम, और 2 साल चला नहीं, आपने देखा ये हिस्ट्री है। जी जी और इसलिए आज भले लोगों ने मोदी साहब को समर्थन दिया, ये लोगों के निर्णय है, इसका स्वागत, हम खिलाफ नहीं है, हम ये एक्सेप्ट करते हैं, ये रियलिटी है। मगर साथ साथ उनकी जो नीति है, ये नीति देश के भलाई के लिए, लॉन्ग टर्म के लिए ठीक है कि नहीं, इस बारे में सोचने का अधिकार अपोजिशन को है। और इसमें हम लोग कहते हैं कि वो रास्ता ठीक नहीं है। एज ए पंतप्रधान आपको क्या लगता है कैसा काम कर रहे हो कौन? मोदी जी एज ए प्राइम मिनिस्टर? मालूम नहीं क्या मुझे क्या है, राजनीति में डायलॉग एक बड़ी इम्पोर्टेंट बात होती है, और मुझे लगता है कि आज की सरकार में डायलॉग नहीं है अपोजिशन के साथ। कई अभी कल 4 तारीख को प्राइम मिनिस्टर हम लोगों से बात करने हैं ये कोरोना के बारे में। ये कोरोना की बात छोड़ने के बाद मुझे नहीं लगता पिछले 4-5 सालों में कभी उन्होंने अपोजिशन के साथ कभी बातचीत की। आपण महाराष्ट्रामध्ये सर्वांना सोबत घेऊन हा महाआघाडीचा जो प्रयोग केलेला आहे, तर तो प्रयोग यासंबंधी असं लोक सातत्याने बोलत असतात की जब तक पवार साहब चाहेंगे तब तक ही ये सरकार चलेगी। याचा अर्थ काय? मुझे नहीं लगता, मुझे क्योंकि इसमें शिवसेना की भी पोजीशन, यानी इनका अप्रोच भी समझदार है, और कांग्रेस का जो यहाँ का नेतृत्व है उनका भी अप्रोच समझदारी से है, और इसलिए सब मिलकर हम काम करने की जो हमने तय किया है, मुझे कोई लगता नहीं कि इसमें अंतर है। और इसमें शरद पवार ने कुछ कहना या और किसी ने कुछ कहना, इसका असर गवर्नमेंट के स्टेबिलिटी पर होगा, इसे मुझे लगता नहीं, और हम होने भी नहीं देंगे। तो ये जो आपने स्टेबिलिटी की बात की उसमें से एक मेरे को बात ध्यान में आई, क्या ऐसा कुछ यहाँ पर हुआ कि इनिशियल समय में की इथल्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा काही प्रयत्न केला म्हणून, आणि असा प्रकारचा प्रयत्न याच्या पुढे कधी काही झालेला आहे का? आणि अशा पद्धतीचा जो विचार आहे आपण माझ्या वाचनात आलं, पण मी काही त्याच्या खोलात गेलो नाही, अच्छा आणि त्याचं कारण महाराष्ट्रातल्या प्रशासन यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. डेमोक्रेसीमध्ये ए गव्हर्मेंट येतं, प्रशासन यंत्रणा त्या गव्हर्मेंटच्या नीतीप्रमाणे काम करतं. उद्या बी गव्हर्मेंट आलं तर प्रशासन यंत्रणा तीच असते, बीची जी लाईन असेल त्यावर काम करतं. महाराष्ट्रातली ब्युरोक्रेसी ही एस्टॅब्लिश प्रस्थापित सरकारच्या भूमिकेशी सुसंगत पावलं टाकतात, आणि त्यामुळं असा प्रश्न माझ्याकडे कधी पाहण्यात आला नाही. एखाद दुसरी व्यक्ती कोणी काहीतरी करत असेल, पण गव्हर्मेंट अँड ब्युरोक्रेसी ॲज अ होल महाराष्ट्रात तसं चित्र नाही आहे. हे सरकार चालावं म्हणून आपण असं इन्सिस्ट केलं की उद्धव ठाकरे साहेबच झाले पाहिजे मुख्यमंत्री म्हणून, असं नाही, किंवा अगोदर आपल्या मनामध्ये कोणी दुसरं नाव होतं? नाही, कोणी असं संख्या हे सरकार चालवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं गमक आहे, जी आणि त्या संख्येमध्ये क्रमांक 1ची संख्या ही शिवसेनेकडे होती. जी ही रियालिटी आहे, ती आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे. जी आज 1 नंबरची संख्या शिवसेनेची होती, 2 राष्ट्रवादीची होती, 3 काँग्रेसची होती. आम्ही ते ॲक्सेप्ट केलं, त्याप्रमाणे जागांचं वाटप केलं अकॉर्डिंग टू आवर स्ट्रेंथ, आणि एकत्र जायचा निर्णय घेतला, आणि ठीक चाललेलं आहे. त्याच्यामध्ये शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरेंचं असावं ही भूमिका आम्ही सगळ्यांनी मनापासून स्वीकारली, कारण त्यांचा नंबर जास्त होता. परंतु त्यांची अशी भूमिका होती का की ते घेऊ इच्छित नव्हते मुख्यमंत्रीपद, आणि आपण insist केलं? साधारणतः आपण घ्यावं का घेऊ नये याच्यासंबंधी जिल्हा परिस्थिती कदाचित त्यांच्यात असावी, होतीच असं मी म्हणत नाही, पण आम्ही लोकांनी मात्र म्हणजे आग्रहानं भूमिका घेतली, तुमच्याकडे नंबर आहे, तुम्ही नेतृत्व घ्या, आणि तुमचा नैतिक अधिकार नंबरमुळं तुमचा आहे.
आणि काँग्रेसनी असं इन्सिस्ट केलं की त्यांनीच मुख्यमंत्री राहायला पाहिजे म्हणून. तर काँग्रेसने त्याला संमती दिली. अच्छा. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी या दोघांनी त्याला संमती दिली. एक प्रश्न असा सध्या सुरू आहे इथे महाराष्ट्रामध्ये की काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे काही आमदार फार अस्वस्थ आहेत आणि ते सोडून जाण्याच्या तयारीमध्ये, असं काही आहे का खरं? मला असं ह्या तयार केलेल्या टेबल न्यूज आहे. अच्छा. यापेक्षा दुसरी काही न्यूज नाही. असं आहे की एखाद्या लोकप्रतिनिधीचा एखादा मतदारसंघातला प्रश्न सुटला नाही हं. तर त्याच्यात कुरकुर असते, नाही असं नाही. मोठ्या पक्षातही असते, बहुमताच्या पक्षातही असते. पण याचा अर्थ पक्षाची चौकट सोडून काहीतरी वेगळं करावं असं एरकिंचित कोणाच्या मनात नाही आहे, अजिबात नाही आहे. पवारसाहेब, या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण असं बिरुद आपण नेहमी मिरवतो, पण 60 वर्षामध्ये आपण एकही महिला मुख्यमंत्री आजपर्यंत दिलेली नाही. याच्याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, मुख्यमंत्री असं आहे की दिलेली नाही. शेवटी तिथं नंबर पाहिजे ना, आणि त्या नंबर असलेल्या पक्षातल्या मेजॉरिटी सदस्यांनी तशी व्यक्ती निवडली पाहिजे. आज मला तसं चित्र कुठं आलेलं दिसत नाही. आज अशा प्रकारचं कर्तृत्व दाखवण्याच्या संबंधीची कुवत माझ्या तरी गेल्या 50 वर्षाच्या काळामध्ये प्रतिभाताई पाटलांच्यात होती. हं. पण त्यावेळेला काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली. पण त्यांच्यात कुवत होती हे त्याच काँग्रेसने सगळ्यांनी देशाचं राष्ट्रपतीपद त्यांच्याकडे देऊन मान्य केलं. त्यामुळे भले इथं नसेल तर दुसऱ्या ठिकाणी तशा प्रकारची संधी आपल्याकडे मिळाली. आणि अनेक राज्य अशी आहेत की ज्या ठिकाणी महिला ही मुख्यमंत्री झालीच आहे असं आपल्याला सांगता येत नाही. नाही, आपला म्हणजे आपला जो एक महाराष्ट्राचा वेगळा जो पिंड आहे त्या शेवटी दृष्टीने. नंबर पाहिजे ना, नंबर. नाही, पण जेव्हा आपल्याकडे नंबर्सही होते तेव्हाही आपण असं की त्याच्या वेळेला त्याच्या वेळची परिस्थिती वेगळी होती. करू शकले असते तर काँग्रेसमध्येच. पण तेच काँग्रेसने प्रतिभाताईंना संधी दिली, राज्य सरकारमध्ये संधी दिली, पक्षामध्ये संधी दिली, आणि शेवटी योग्य वेळी देशाच्या पातळीवर संधी दिली. जे तर त्यामुळं राज्यातसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष झालं असं मी म्हणत नाही. पहिली महिला राष्ट्रपती महाराष्ट्राने दिली ना, राईट, काँग्रेसनेच दिलेली आहे. काँग्रेसने. तर महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री म्हणून आपण सुप्रिया सुळेंकडे बघता का? माझ्या माहितीप्रमाणे तिचा इंटरेस्ट राज्यात नाही आहे. तिचा इंटरेस्ट नॅशनल पॉलिटिक्समध्ये, पार्लमेंटमध्ये. तिला अनेक वेस्ट पार्लमेंटचे लोकमत पुरस्कार मिळालेले. मिळाले, लोकमत मिळाले, आणखीन काय काय मिळाले. कारण तिचा प्रत्येकाचा इंटरेस्ट असतो. आता तो इंटरेस्ट त्यांचा तिचा आहे. म्हणजे तुम्ही असं मग आपल्यानंतर असं अनेकदा चर्चा करतात की आता पवार साहेब आणि आपण विचारही करता की नवीन नेतृत्वाकडे आपण सूत्र सोपवली पाहिजेत. तर त्याच्यामध्ये म्हणून राष्ट्रवादीमध्ये तरुणांचा संच मोठा आहे. आणि या सगळ्यातून मान्य असेल असे अनेक लोक मी सांगू शकतो राष्ट्रवादीमध्ये. आज अजित पवार आहेत, आज जयंतराव पाटील आहेत, आज धनंजय मुंडे आहेत. अशी मालिका मी घेऊ शकतो नावांची की ही असे अनेक लोक आज या पक्षामध्ये नेतृत्व करण्याच्या कौतीचे आहेत. आणि ही सगळे नव्या पिढीचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी उत्तम अच्छा, आणि कष्ट करण्याची प्रचंड तयारी. तर ते कॅन्डिडेट होऊ शकतात राष्ट्रवादीचे. नाही, कॅन्डिडेटचा आता विचारच आम्ही करत नाही. अच्छा. त्याचं कारण असं आहे की आज ती वेळच आलेली नाही आणि राष्ट्रवादीकडे बहुमतही नाही आहे. त्यामुळे कशासाठी आपण त्याची चर्चा करायची. आज आपण एकत्रित तिघांचं सरकार चालवतो आहे, तिथं आपण जाणीवपूर्वक एक निर्णय घेतला, त्याच्या पाठीशी आम्ही सगळे आहोत. पवारसाहेब, हे देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की ते राजकारणामध्ये तुमचं बोट धरून चालत असतात, आपल्याशी वेळोवेळी चर्चा करत असतात, परंतु आपल्या पार्टीचं आणि त्यांच्या पार्टीचं संघर्ष नेहमीच सतत जाणवतो. असं की ते जे सांगतात ते खरं नाही पूर्ण. मी ज्या वेळेला देशाचा कृषीमंत्री होतो त्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये माझा दृष्टिकोन हा होता की शेती खात्याचं काम ज्याच्याकडे असेल
त्यांनी दिल्लीत बसून हा प्रश्न उत्पादन वाढीचा सुटणार नाही, तर त्यांनी बाहेर राज्यात गेलं पाहिजे, राज्य सरकारनं विश्वासघात घेतलं पाहिजे आणि यासंबंधीची जी शेतीची आणि शेतकऱ्यांची धोरणं ती राबवायला सहकार्य केलं पाहिजे. मी ज्यावेळेला ते काम करत होतो त्यावेळेला देशात जवळपास 10-12 राज्यामध्ये आम्ही ज्या विचाराची आहोत त्यापेक्षा वेगळ्या विचाराची सरकार होती. त्याच्यात मोदी साहेबांचं एक सरकार होतं. आणि म्हणून गुजरातमधल्या शेतकऱ्यांचे कुठलेही प्रश्न आले तर त्याला मनापासून मदत करण्याची माझी भूमिका होती. आणि त्याचं कारण असं आहे की शेती मंत्र्याची जबाबदारी ही आहे की त्या त्या राज्यातल्या शेती आणि शेतकरी याच्या हिताची जपणूक करणं. त्या कॉन्टेक्स्टमध्ये मी अनेकदा गुजरातमध्ये नरेंद्र मोदींच्या समवेत जिल्ह्यांचे दौरे केले, त्यांच्या प्रश्नामध्ये त्यांना साथ दिली. त्यामुळे लोकांच्यात तशा प्रकारची चर्चा असते किंवा होती. पण याचा अर्थ त्यांची जी भूमिका राजकीय ती त्यांनी कधी बदलली नाही. शेतीच्या कामात आम्हाला सहकार्य केलं, पण ज्या वेळेला निवडणूक आली त्यावेळी बारामतीची त्यांनी ह्यांचा पराभव करा हे अत्यंत आक्रमक रीतीने भाषण केलं. त्याच्यात काही चुकीचं नाही, कारण त्यांची भूमिका त्यांच्या पक्षाची ती नीती होती. सध्या आपण या देशाचे रक्षामंत्री राहिलेले आहात आणि मी सध्या आपले जे तिन्ही जे जनरल्स होते म्हणजे वायुदल नंतर डिफेन्स आणि सर्व या लोकांशी आता आम्ही संपर्क करतो आहोत की त्यांचं काय मत आहे ते आता आम्ही 12 तारखेच्या आमच्या अंकामधून ते दिसेल. पण त्यापूर्वी मी आपल्याला असं विचारू इच्छितो की चीन पाकिस्तान यांच्यासोबतचे आपले जे आता जे संबंध आहेत आणि विशेष करून डोकलाम गलवान खोऱ्यातील चीनचा आक्रमकपणा पाहता भारतानं काय करायला पाहिजे होतं असं आपल्याला वाटतं? कसं आहे की एक आपल्या देशामध्ये खूपदा बहुसंख्य लोकांचा समज शेजारी राष्ट्रांच्यामध्ये पाकिस्तानच्या विरोधी जादा असतो. तर माझी भूमिका पहिल्यापासून ही आहे की आहे पाकिस्तानमधलं नेतृत्व हे आणि तिथलं लष्कर हे भारतीय एकंदर देशाच्या संबंधीची भूमिका खूपदा चमत्कारी घेते. ह्याच्यात काही अमान्य करण्यासारखं नाही. पण देशाच्या ज्याला इंग्रजीमध्ये थ्रेट परसेप्शन म्हणतात की उद्या धोका कुठून कुठल्या परिसरामधून येतो याचा विचार ज्यावेळेला केला जातो त्यावेळी माझं स्वच्छ मत असं आहे की चीनच्या संबंधीची खबरदारी आपण अधिक घेतली पाहिजे. आज चीनची एकंदर शक्ती, त्यांचा हवाई दल, त्यांची स्थलसेना, त्यांचं नौविक दल आणि तिथली राज्य पद्धती ही पद्धती आपल्याला दुर्लक्ष करण्यासारखी नाही. आत्तापर्यंत आपल्या देशाच्या नेतृत्वानं मग ते जवाहरलाल नेहरू असोत, इंदिरा गांधी असोत, नंतरच्या काळामध्ये अगदी अलीकडे अटल बिहारी वाजपेयी असोत, या सगळ्यांनी राजीव गांधी असोत, या सगळ्यांनी सुसंवाद ठेवण्याच्या संबंधीचा प्रयत्न प्रामाणिकपणाने केला. आणि हे करत असताना चीनची भूमिका ही त्यांनी जे काही ठरवलं, चीनचं वैशिष्ट्य काय, चीन कुठल्याही प्रश्नाच्या संबंधीचा विचार फार दीर्घकाल करतो. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो की संरक्षण खात्याचे सचिव NN वोरा त्यांचं नाव, ते आता निवृत्त झाले, जे काश्मीरच्या विषयावर ते गव्हर्नर होते तेच. तर वोरा आणि मी चीनमध्ये हिमालयन बॉर्डरवर जे आपलं सैन्य होतं आणि पलीकडे त्यांचं सैन्य होतं, या दोघांनी सैन्य विड्रॉ करावं या संबंधीचा विचारविनिमय करायला गेलो. 7 दिवस आमचं निगोसिएशन झालं आणि 7 दिवस तिथल्या संरक्षण मंत्र्यांच्यावर आमची चर्चा होऊन आम्ही एकमताला आलो. एकमताला आल्याच्या नंतर तिथल्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं, आपलं संरक्षण मंत्र्यांनी, की आपली जी काही निर्णायक चर्चा झाली ती मी आपल्या प्राईम मिनिस्टर त्यावेळी नरसिंहराव प्राईम मिनिस्टर होते त्यांना कळवली, त्यांची संमती मी घेतली. तसं
यांचं म्हणणं असं होतं चीनच्या संरक्षण मंत्र्याचं की आमच्याही प्रधानमंत्र्यांना हे ब्रीफिंग करायचं आहे, तुम्ही ते इथं नाही आहेत, देशात कुठं एका ठिकाणी आहेत, त्यांनी ठिकाण सांगितलं नाही आणि उद्या आपण जाऊया. म्हटलं काय हरकत नाही. आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांच्या डिफेन्सच्या विमानाने गेलो. 2-3 तासाचा प्रवास होता आणि एका सी बीचवर तिथं कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरोच्या सदस्यांच्यासाठी काही निवासाची व्यवस्था होती. त्यातल्या एका निवासात ली फांग त्यांचं नाव प्राईम मिनिस्टरचं ते होते. त्यांच्याशी त्यांना आम्ही ब्रीफ केलं की आमची चर्चा काय झाली वगैरे वगैरे, आणि ही वॉज क्वाईट हॅपी. ती वेळ होती साधारणतः 11 वाजताची सकाळी. त्यांनी सकाळची? त्यांनी लंचला थांबा म्हणून सांगितलं होतं. आमची चर्चा 11-11:30 संपली. 1 वाजता लंच होता, तर 1.5 तास तिथं काय करायचं. ते ठिकाण असं होतं, समुद्रकिनारा होता, लोकसंख्या नव्हती, असा निर्जन असा भाग होता आणि कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांच्यासाठी विश्रांतीची ती जागा म्हणून डेव्हलप केलेली होती. आता त्या तासात काही काम नव्हतं, त्यामुळे गप्पा गोष्टी मारायची संधी मिळाली. त्यांनी सहज केलं, लेट्स वॉक समुद्रकिनाऱ्यावर. मला तर आयुष्यातली मोठी संधी मिळाली. चीनच्या प्राईम मिनिस्टरवर ताजवर फिरायला, गप्पा मारायला संधी मिळाली आणि मग आम्ही फिरत होतो. मी एक प्रश्न विचारत होतो की तुमचं काय साधारणतः शेजारी देश, जपानबद्दल काय मत आहे, अमेरिकेबद्दल काय मत आहे वगैरे वगैरे. तर सावंत त्यांच्या बोलण्यामध्ये चिंता किंवा त्यांच्या मनात अमेरिका आणि जपान हा जास्त होता. तर त्या संबंधी त्या संदर्भात आमची तयारी आहे. आणि ते सांगताना ती गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत होते की मला जगातली इकॉनॉमिक पॉवर बनवायची आहे. डिफेन्सिव्ह पॉवर आहेच, पण आर्थिक पॉवर हाऊस हे चीन बनवायचे. बोलता बोलता मी सहजच विचारलं की तुमच्या शेजाऱ्यांच्याबद्दलचं काय. तर शेजारी म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे सगळे आले. ते सहजपणाने बोलून गेले. आता त्याला ही गोष्ट 1987 सालची, म्हणजे 90 म्हणजे 20 आणि 30 35 एक वर्ष झाली आता. नरसिंहरावजी जेव्हा प्राईम प्रधानमंत्री मिनिस्टर होते. होते. तर मी त्यांना जवळच्या राष्ट्रांच्याबद्दलची तुमची काय भूमिका आहे हेच प्रश्न विचारला. ते सांगितलं नॉट टू वरी नाव. आत्ता आम्हाला अमेरिका, आत्ता आम्हाला जपान ही बलाढ्य राष्ट्र देतात, त्याच्यातून आम्हाला मजबूत बनायचं, बघूया नंतर. तर आता नॉट नाव, तो कालावधी आता संपून आता त्यांचा कालावधी आला का काय अशी माझ्या मनात शंका आहे. कारण तुम्ही सुरुवातीला जो प्रश्न विचारला की डोकलान वगैरे वगैरे, इथं जे हल्ली काहीतरी सुरू आहे दिसतात गडबडी, त्या नॉट नाव तो कालावधी संपून गेली, आता त्यांचा कालावधी आला का काय अशी शंकेची स्थिती माझ्यासारख्याच्या मनात आहे. आज चीन या देशाचं वैशिष्ट्य आहे की चीनी नेतृत्व दे आर नोन फॉर पेशन्स. त्यासाठी किती वर्ष थांबतील, बोलणार नाहीत, करणार नाहीत, योग्य वेळी काय करायचं ते करतील. आणि त्यामुळं आज मला स्वतःला खऱ्या अर्थानं पाकिस्तानचा प्रॉब्लेम आहे, पण खरा प्रॉब्लेम आपल्याला चीनचा. हे जे सध्या आपल्या दृष्टीने देशात काँग्रेस पक्षाला काय भवितव्य आता, काँग्रेस आणि कोणत्या दिशेने नेमकी काँग्रेस चाललेली आहे, याच्यामध्ये राहुल गांधी जे आहेत यांची काही अडचण आहे का? कसं आहे, तर कुठल्याही राजकीय पक्षामध्ये त्याचं जे नेतृत्व असतं त्याची मान्यता त्या संघटनेमध्ये लोकांच्यात किती आहे याच्यावर आहे. आज एक गोष्ट आपल्याला मान्य केली पाहिजे. माझी मतभेद होते सोनिया गांधींची किंवा त्या घराची, पण काँग्रेसमध्ये मला वाटतं तुमच्या त्या घराशी मतभेद नाही आहेत, फक्त नाही, म्हणजे माझं सांगणं हे आहे की आज काँग्रेस पक्षामध्ये
रँक अँड फाईलची मनस्थिती तुम्ही लक्षात घेतली तर अजूनही गांधी नेहरू घराण्याच्या संबंधीची आस्था काँग्रेस जनांच्यात आहे. आणि सोनियाजी काय किंवा राहुल गांधी काय हे दोघेही त्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळं बहुसंख्य लोक त्या पक्षातले त्यांच्या विचाराचे आहेत आणि ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. देशाचं म्हणजे देशामध्ये शेवटी असं आहे की शेवटी हा देशाचा पक्ष आहे 2 नंबरचा. हो. 2 नंबरचा परंतु पक्ष 2 नंबरमध्ये सुद्धा जी पदजड झालेली आता त्याचे जे होतं ना. नंबर आहेत आणि देश म्हणजे माझा डायरेक्ट प्रश्न असा आहे की देश आज राहुल गांधींचं नेतृत्व हे मानायला तयार आहे काय? असं आहे की त्याच्यात काही प्रश्न आहेत. थोडंसं कन्सिस्टन्सी कमी दिसते असं आता दिसतं. ते जो बायडन बराक ओबामांनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्यावर फार चिकलफेक केलेली आहे. त्यांची मतं मांडली ती काही सगळ्यांची मतं आपण मान्य केली त्यामुळे त्यांनी जे पाहिजे. पाहिलं त्यांनी जे एक मत मांडलं असं आहे की मी आपल्या देशातल्या नेतृत्वाच्या संबंधी काही बोलेन पण बाहेर देशातल्या नेतृत्वाच्या संबंधीच्या प्रश्नावर मी चर्चा फारशी करणार नाही. तेवढी पथ्य फाळायची असतात. जी मला वाटतं की ती थोडीशी ओबामाची लाईन थोडी त्यांनी मर्यादा सोडून पुढे केलेली आहे. म्हणजे ते मोदीजींकडे चालली का त्यांची लई? नाही असं नाही ते मोदींच्याकडे चालली असं मी म्हणत नाही पण इतर देशाच्या नेतृत्वाच्या संबंधी आता आजच्याच वर्तमानपत्रामध्ये बातमी आहे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे आणि कॅनडाच्या नेतृत्वाने भारताच्या संबंधीची शेतकऱ्यांच्या बाजूची एक भूमिका घेतली आणि एक भारत सरकारला अक्कल शिकवायचा प्रयत्न केला. त्याला भारताने लगेच उत्तर दिलं आणि ते योग्य आहे किंवा ठीक आहे आमचा प्रश्न आहे अंतर्गत याच्यात तुम्ही पडायचं कारण नाही. तसं ओबामाने सुद्धा आमच्या नेतृत्वाच्या अंतर्गत प्रश्नाच्या संबंधीचं भाष्य केलं नसतं तर ते अधिक चांगलं दिसलं असतं. पण पवारसाहेब हे आपल्याला मानलं पाहिजे ना आज ज्या पद्धतीचं नेतृत्व नरेंद्रभाई मोदी देशाला देत आहेत त्यांच्या समोर जे नेतृत्व तुम्ही समोर एक आणता त्या नेतृत्वामध्ये ती क्षमता आहे की नाही यासंबंधीचा माझा प्रश्न होता आपल्याला. असा प्रश्न तुमचा बरोबर आहे पण तो नेतृत्व द्यायला पक्ष कोणता? काँग्रेस. आता काँग्रेसमधल्या बहुसंख्य लोकांना मान्यता असलेलं नेतृत्व कोणतं? तिथे अध्यक्षाची निवडणूकच नाही झाली असं म्हणतात ते ते. आता होणार आहे म्हणजे आता कळेल आणि झालीचं काय आपण किती वर्षांनी निवडणूक घेत असतं? नाही आमच्याकडे होतं 3 ते 5 वर्षांनी पण म्हणजे आमच्याकडे आत्ता झाली असती कोरोनामुळे थांबली. नाही ठीक आहे, पण म्हणजे निवडणूक होत असते हा तर बीजेपीमध्ये होत असते. नाही तिथेही होईल आणि झालीचं काही वेगळा निकाल लागेल असं मला वाटत नाही. परंतु ते म्हणतात ना की मला काँग्रेस म्हणजे अध्यक्ष व्हायचं नाही म्हणून राहुलजी वारंवार सांगतात. म्हणतात पण पुढे आता प्रत्यक्ष होण्यानं निवडणूक होईल त्यावेळी काय होतं ते बघूया. पण त्यांनी ते नाकारलेलं आहे आणि तो वारंवार तुम्ही त्यांच्यावरती लादतायत. आम्ही कोणी लादत नाही त्यांचा पक्ष लागतो. आम्ही मग कशाला पक्षामध्ये आपला त्याच्यामध्ये हे असतं ना म्हणजे आपण ॲडवायझर आहे सध्या. आम्ही त्या पक्षाच्या अंतर्गत गोष्टीवर आम्ही सल्ला देणार नाही. हा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. अनेक लोक असं म्हणतात की आता पवार साहेबांनी काँग्रेस हे करावं म्हणून. असं आहे की त्याला काय अर्थ नसेल म्हणण्याला अच्छा कारण काँग्रेसमध्ये आज त्यांच्या पक्षाचे अंतर्गत निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे. उद्या कुणी असं म्हणलं की राष्ट्रवादीचा निर्णय या पक्षातल्या या नेतृत्वाने घ्यावा आमचा पक्ष लहान असेल तर लोक ॲक्सेप्ट नाही करणार तसं त्यांचाही आता लहान कुठे राहिलं जाईल असेल पण त्या मनाने नॅशनल लेवलला. योगीजी आता इथे आलेले आहेत हां आणि ते म्हणतात की मुंबईचं बॉलिवूड मी उत्तर प्रदेशामध्ये घेऊन जाणार. तर बॉलिवूड उत्तर प्रदेशामध्ये घेऊन जाण्याची आपण चर्चा करत असताना बिहारचे आणि किंवा UPचे लोंढे इथे येत आहेत ते करण्याऐवजी फिल्म सिटी घेऊन देण्याची चर्चा होणार. हा काय पॉलिटिक्स आहे? माहीत नाही पण महाराष्ट्राने आणि मुंबईने नेहमी देशाचा विचार केला आहे. देशातल्या अनेक राज्यामध्ये आपल्या भागातल्या लोकांची गुंतवणूक आहे. आपण देशाचा विचार करतो आणि यापूर्वीसुद्धा अन्य राज्याचे मुख्यमंत्री इथं इन्व्हेस्टमेंट मिळावी यासाठी आलेले नव्हते असं
अधिकार आहे त्यांचा. ते येऊन गेलेले होते तसा विचार करतो. पण यामुळं मुंबई आणि महाराष्ट्र हा दुबळा होईल वगैरे वगैरे कोणी समजत असेल त्याच्यावर माझा विश्वास नाही. सध्या या महाराष्ट्राचं जे राजकारण आहे आणि त्याचं जे सुकाणू आपल्या हातामध्ये आहे त्याच्यामध्ये आपण राज ठाकरेंचं कसं काय याचा विचार करता आपण, म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे? फर्स्ट हे माझ्या हातात सुकाणू नाही आहे. सुकाणू हे उद्धव ठाकरेंच्या हातात आहे. आणि राज ठाकरे त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे. स्वतंत्रपणांची आपली मतं मांडतात. त्यांना पाठिंबा देणारा एक तरुणांचा वर्ग आहे. निवडणुकीमध्ये हवं तसं यश त्यांना आलं नसेल, पण याचा अर्थ त्या तरुणांच्यातलं त्यांच्याबद्दलचं क्रेज हे गेलं असं मी काही म्हणणार नाही. माझा शेवटचा प्रश्न आहे की शेवटच्या प्रश्नामध्ये ए आणि बी असा आहे. पहिला ए असं आहे की माझं म्हणण्याचा अर्थ असं नव्हतं की आपण तरुण नाही आहात म्हणून. फक्त वय आपलं चाललेलं आहे. मी तरुण आहे, आपण तरुण आहात, आपण सर्व तरुण आहोत आणि तरुणाईला आपण आव्हान देत असतो नेहमी. तसं आपलं नेतृत्व आहे. परंतु आपण 80 वर्षाचा आम्ही हे राज्य, हा देश, आपला वाढदिवस साजरा करत असताना आपण आयुष्यामध्ये अनेक चढउतार बघितलेले आहे. राजकीय चढउतार बघितलेले आहे. अनेक विषयामध्ये चढउतार बघितलेले आहे, अलग डिपार्टमेंटमध्ये चढउतार बघितलेले आहे. तर मला आपण सांगू शकाल का अशा 2-3 घटना ज्या आपल्या मनामध्ये कायम करून गेलेल्या आहेत सर बघत असताना, की ज्याची तुम्ही काही राजकीय अशा घटना आहेत ज्यात आपण आम्हाला शेअर करू इच्छिता? नाही, काही गोष्टीचं मला भयंकर समाधान आहे. समाधान आहे. समाधान आहे. आता उदाहरणार्थ ॲग्रिकल्चर मिनिस्टर म्हणून मी 10 वर्ष देशात काम केलं. ज्या दिवशी मी दिल्लीमध्ये ॲग्रिकल्चर मिनिस्टरची शपथ घेतली त्या दिवशी संध्याकाळी माझ्याकडे एक फाईल आली. माझ्याकडे ॲग्रिकल्चर आणि अन्न व नागरी पुरवठा दोन्ही खाती होती. जी. आणि ती फाईल अशी होती की देशामध्ये गव्हाचा स्टॉक संपत आलेला आहे. परदेशातनं गहू इम्पोर्ट करण्याच्यासाठी मान्यता द्या. म्हणजे पहिल्या दिवशी शेतीप्रधान देशाचा गृहमंत्री, शेतीमंत्री आणि परदेशातनं धान्य आणायला मान्यता देतो. मी भयंकर अस्वस्थ झालो. मी काही सही केली नाही. अच्छा. दुसऱ्या दिवशी मला मनमोहन सिंगांचा फोन आला. ते बोले शरद जी आपने स्टॉक की पोजीशन देखी? मैंने बोला हाँ, मेरी परिस्थिति ठीक नहीं, जल्दी से जल्दी वो फाइल क्लियर करो और इम्पोर्ट करने की आवश्यकता है. नाईलाजाने मी त्याच्यावर सही केली. पण तेव्हा मी ठरवलं की शेतीप्रधान देश याचं चित्र बदलायचं. आणि 10 वर्षांनी जेव्हा मी शेती खातं सोडलं तेव्हा मला समाधान एका गोष्टीचं आहे. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून, जगातला 2 नंबरचा गहू उत्पादन करून निर्यात करणारा देश भारत झाला होता. जगातला 1 नंबरचा तांदूळ निर्यात करणारा देश भारत झाला होता. जगातला 2 नंबरचा साखर निर्माण करणारा देश भारत झाला होता. आणि फळबागा आणि यामध्ये जगातला क्रमांक 1चा आणि दुधाच्या उत्पन्नाच्या बाबतीत क्रमांक 1चा देश हा भारत झाला होता. 10 वर्षात या विभागात काम केल्याच्यानंतर जे आउटकम आलं ते आउटकम मला अतिशय समाधान देणारं माझ्या लक्षात राहणार आहे. आता काही गोष्टीच्या बाबतीत कमतरता कधी आल्यात, ऑप्शन जाऊन आल्यात. म्हणजे आता राज्यामध्ये माझ्या हातात संबंध राज्य होतं. 80 सालच्या निवडणुका झाल्या आणि राज्य हातातलं गेलं. ठीक आहे, राज्य हातातलं झालं, येतं जातं हा नागरिकांचा, मतदारांचा अधिकार आहे. त्यावेळेला माझ्याकडे काहीतरी 60 का 54 काहीतरी आमदार होते. आणि साधारणतः 3 महिन्यात त्या 54मध्ये 48 लोक मला सोडून गेले. आणि मी 54चा जो पुढारी होता तो मी 6 जणांचा पुढारी झालो विधिमंडळामध्ये. म्हणजे हेही मी पाहिलेलं आहे की वरून एकदम शून्यावर खाली आल्याच्या संबंधीचं. ठीक आहे, पब्लिक लाईफमध्ये चढउतार असतो, त्याची फारशी चिंता करायची नसते हे मी शिकलो. या सर्व याच्यामध्ये देव आपल्यासोबत आहे.
या सर्व याच्यामध्ये देव आपल्यासोबत आहे म्हटलं. लोक आपल्यासोबत आहेत. देव नाही का आपल्यासोबत मी माझा विश्वास लोकांच्यावर जास्त आहे. देवापेक्षा? लोकांनाच मी देव मानतो. मी आपला आभारी आहे आणि परत आपल्याला मी आमच्यातर्फे दर्डा परिवारतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो. ज्या ईश्वरावर आपला भरोसा नाही पण माझा भरोसा आहे ईश्वरावर आणि प्रतिभाताईंचाही त्यांच्यावर विश्वास आहे. तर आपल्याला उत्तम आरोग्य आणि उत्तम आयुष्य देव अशी प्रार्थना करतो मी आपल्याला. आभारी आहे.